धनश्री तोडकरांनी उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलाय। तिकीट न मिळाल्याने तोडकरांनी संताप व्यक्त केलेला होता। धनश्री तोडकरांनी आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिलेला होता। तर निवडणुकीनंतर पक्षात मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन त्यांना मिळालं आणि त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलेला आहे। कोल्हापूरच्या माजी महापौर हसीना फरासांची उमेदवारी अखेर मागे घेण्यात आलेली आहे। राष्ट्रवादीकडून हसीना फरासांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आलेली होती। एकाच घरातील दोघांना उमेदवारी दिल्याने इतरांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मागणी केली आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना सपकाळ यांनी पत्र देखील लिहिलंय। नार्वेकरांचे नातेवाईक प्रचारामध्ये सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला। विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी आता सपकाळ यांनी केलेली आहे। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 155 मधून भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरांची उमेदवारी मागे घेण्यात आली। जयश्री खरात, हर्षा साळवे, शशिकला कांबळे यांनी अखेर माघार घेतलेली आहे। वर्षा शेटे भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आणि समजूत काढल्यानंतर ही बंडखोरी आता मागे घेण्यात आलेली आहे। वॉर्ड क्रमांक 64 मधून भाजप बंडखोर माया राजपूत यांनी अर्ज मागे घेतलाय। सरिता राजपुरे या वॉर्ड क्रमांक 64 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार आहे। राजपुरेंच्या विरोधात राजपुतांनी केलेला बंड अखेर थंड झालेला आहे। आतापर्यंत नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे 5 बंडखोर थंड झाले। वॉर्ड क्रमांक 29 मधून स्वाती आखतकरांनी अर्ज मागे घेतला। वॉर्ड क्रमांक 13 मधून किसन गावंडेंनी आपला अर्ज मागे घेतला। वॉर्ड क्रमांक 20 मधून भास्कर पराते यांनी अर्ज मागे घेतला, तर वॉर्ड क्रमांक 27 मधून हरीश दिंकोडवार यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।